नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझं यूट्यूब चॅनल फार्म एक्सपेरिमेंटमध्ये. हा आपला 7 एकराचा क्षेत्र आहे सगळा. आणि या 7 एकरामध्ये आपली नाही का 2 टप्प्यामध्ये पेरणी झालेली आहे. सुरुवातीला पेरणी या 4 एकरामध्ये केली होती आपण, पण पहिल्या वेळेस पाणी न पडल्यामुळे हा सोयाबीन सगळा बाद झाला होता. म्हणून याला आपण वक्करणी करून डबल पेरणी केली आणि अशा प्रकारे हा सोयाबीन निघलेला आहे. पण त्याबरोबर तण पण एवढं झालं होतं याच्यामध्ये भरपूर प्रमाणात. तर आपण याच्यामध्ये नाही का अमोरा नावाचा जो तणनाशक आहे तो मारलं होतं 20 लिटरच्या पंपासाठी प्रति 120 मिली असं याचा डोस होता. आणि त्याच्याबरोबर फॅलन नावाची एक डब्बी होती लहान. तर कृषी केंद्रावाल्यांनी त्या आपल्याला एका डब्बीमध्ये 7 पंप सांगितले होते, पण आपण त्या डब्बीमध्ये नुसतं 4च पंप केले. आणि अशा प्रकारे हा सगळा जो तण आहे तो तण सगळं लागलेला आहे आता. आणि तण जो आहे ना तो सगळं लागून मुरकजून खाली मान टाकत आहे. आणि अशा प्रकारे हा सोयाबीन आणि जो 3 एकराचा आपला जो पट्टा होता जे त्याच्यामध्ये बाद झालं नाही तो पण दाखवतो तुम्हाला मी. आणि त्या 3 एकरामधलं सोयाबीन असं आहे मित्रांनो. याला पहिली फवारणी आपली झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण अलिका, बायोविटा एक्स आणि 12X0 वरखत हा दिलं होतं. आणि त्या फवारणीमुळे सध्या आपल्या जो सुरुवातीचा जो सोयाबीन आहे त्याची कंडिशन अशी आहे. तर चांगल्या प्रकारे या सोयाबीनला फांट्या झालेल्या आहेत आणि क्वालिटी पण चांगली आहे. ही पण टोकन यंत्राने टोकन केलेली आहे. एकरी आपल्याला 15 ते 16 किलो सोयाबीन लागलेलं आहे याच्यामध्ये टोकन यंत्राने. तर कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला सोयाबीन? नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.